आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय धर्मदास यांचा पुत्र नारायणदास याचे कालदूत रूप दाखवणे. धर्मदासजी यांनी परमेश्वर कबीरजी यांना आपल्या घरी आलेले पाहून अतिश्रद्धेने आदर सत्कार केला. आपला पुत्र नारायणदासला कबीरदेव यांच्याकडून नामदीक्षा घेण्याची प्रार्थना केली. नारायणदास धर्मदासजी यांना म्हणाला, अहो पिताजी, आपण कसे बोलत आहात? श्रीकृष्णजी यांच्यावर कोणी परमात्मा नाहीत? आपल्याला या साधूने भ्रमित करून ठेवले आहे. कोणी सत्पुरुष अन्य परमात्मा नाही. श्री विष्णू लोकालाच सत म्हणजे श्वेत लोक म्हणतात. श्री विष्णूच अविनाशी परमात्मा आहेत. यांचे कोणी माता पिता नाहीत. धर्मदासजी यांनी पाहिले, माझा पुत्र काल याच्या मुखी जाईल. पुत्र मोहाने पुन्हा पुन्हा आपला पुत्र नारायणदासाला समजावण्याचा प्रयत्न केला. परमेश्वर कबीर बंदी छोड यांना पण प्रार्थना केली, हे प्रभू, कृपया आपणच काही समजवा. हा तर खूपच हट्ट करत आहे. परमात्मा कबीरजी यांच्या समजावण्याने देखील नारायणदासने मान्य केले नाही. तेव्हा धर्मदासने अतिप्रेमाने नारायणदासाचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु नारायणदासवर जराही परिणाम झाला नाही. तसेच म्हणाला की, हे संत मला चांगले वाटत नाहीत. याने माझ्या पित्याला यथार्थ ज्ञानापासून विचलित करून मनमुखी ज्ञानावर आसक्त केले आहे. धर्मदासजी यांना अतिचिंतित पाहून परमेश्वर कबीरजी यांनी धर्मदासजी यांना आपल्या जवळ बोलावले. तसेच म्हणाले, हे धर्मदास, नारायणदासाकडे ध्यानपूर्वक पहा. असे म्हणून कबीर प्रभू यांनी आपला उजवा हात आशीर्वाद देण्याच्या स्थितीत नारायणदासच्या दिशेला केला. त्याच वेळेस नारायणदास याचा चेहरा भयंकर दिसू लागला. पुन्हा पूर्ववत झाला, जो नारायणदासचा होता. धर्मदासाने परमेश्वरांना विनयपूर्वक विचारले, हे परमेश्वर, माझ्या पुत्राचे हे असे भयंकर स्वरूप कसे दिसले? परमेश्वर कबीरजी म्हणाले, हे धर्मदास, आपण माझे अंश आहात. काल ब्रह्मने त्याचा दूत आपल्या घरी अगोदरच पुत्ररूपात पाठवला आहे. आपल्याला पुत्रमोहात फसवून आपल्या जाळ्यातच ठेवू इच्छितो. धर्मदासजी आपल्या पुत्राला कालदूत पाहून अति व्याकुळ झाला. नारायणदासाला म्हणाले, ठीक आहे बेटा, जशी तुझी इच्छा, कर काम. धर्मदासजी यांना आपला वंश नष्ट होण्याची चिंता सतावू लागली. धर्मदासजी यांना चिंतित पाहून कबीर परमेश्वर यांनी विचारले, धर्मदास, कुठल्या कारणाने चिंतित आहात? धर्मदासजी यांनी सांगितले, हे परमेश्वर, माझा वंश तर कालचे कुळ असेल. माझा वंश नष्ट होऊन जाईल. कबीर परमेश्वर म्हणाले, हे धर्मदास, आपण चिंता करू नका. तुमचा वंश 42 पिढीपर्यंत चालेल, जो माझे गुणगान करेल. तेव्हा धर्मदासने विचारले, हे बंदी छोड, माझा तर एकच पुत्र आहे, नारायणदास. हा काल याचा दूत आहे. माझ्या 42 पिढ्या कशा होतील? तेव्हा कबीर परमेश्वरजी यांनी म्हटले, आपल्याला एक पुत्र माझ्या कृपेने प्राप्त होईल, ज्याच्यामुळे तुझा 42 पिढीपर्यंत वंश राहील. धर्मदासजी यांनी विनम्र होऊन विचारले, हे दीनदयाल, आपल्या दासाचे वय 85 वर्षे झाले आहे. नारायणदास नंतर काही संतान झाले नाही. आपली शिष्या आमनी देवीचा मासिक धर्म देखील अनेक वर्षांपासून बंद आहे. या स्थितीत मुलाचा जन्म होणे खूप असंभव आहे. परमेश्वर कबीरजी यांनी धर्मदासजी यांचा भ्रम दूर करण्यासाठी आपल्या शक्तीने एक नवजात शिशु अंगणात पहुडलेला दाखवला. तसेच म्हटले की, हा मुलगा 10व्या महिन्यात तुझ्या पत्नीच्या गर्भातून जन्म घेईल. याचे नाव चूडामणी म्हणजे चूडामणी ठेवा. ते बालक अंतर्धान झाले. आमिनी देवीला गर्भ राहिला. तसेच 10व्या महिन्यात विक्रम संवत 1538 म्हणजे सन 1481 मध्ये एक सुंदर मुलाचा जन्म झाला, ज्याचे नाव चूडामणी ठेवले. नारायणदास आपला छोटा भाऊ चूडामणीचा द्वेष करू लागला. चूडामणी बांधवगड सोडून कुदरमाल गावात राहू लागला. काही काळानंतर बांधवगड संपूर्ण नगर नष्ट झाले. नारायणदासाने बांधवगडमध्ये श्रीकृष्ण मंदिर बनवून ठेवले होते. नारायणदासाचे सर्व कुळ व पंथ नष्ट झाले. चूडामणीजीपासून धर्मदास यांचा वंश चालला, जो 42 पिढ्यांपर्यंत चालेल. विशेष विचार,
त्याच वंशाची शाखा दामाखेडा म्हणजे छत्तीसगडमध्ये आहे, जे खोटा दावा करतात की कबीर परमेश्वर यांनी म्हटले होते की केवळ धर्मदासजी यांच्या वंशाद्वारे उपदेश प्राप्त करून कलियुगामध्ये मोक्ष प्राप्त करता येईल. जोपर्यंत धर्मदासांचा वंश चालेल तोपर्यंत मी म्हणजे कबीरजी पृथ्वीवर पाऊल म्हणजे पाय ठेवणार नाही. ही दामाखेड्यावाल्या महंतांची खोटी भ्रमित करणारी कहाणी आहे. परमेश्वर कबीरजी यांनी धर्मदास यांच्या अंतरेची चिंता जाणली होती की धर्मदास कुळ नष्ट होण्याच्या शंकेने अतिचिंतित झाला आहे. यासाठी परमेश्वर बंदीछोडजी यांनी धर्मदासजी यांचा वंश 42 पिढ्यांपर्यंत चालण्याचा आशीर्वाद दिला होता. नामदानासाठी तर परमेश्वर कबीरजी यांनी म्हटले होते, कबीर धर्मदास तो हे लाख दोहाई, सार शब्द कभी बाहर न जाई, सार शब्द बाहर जो पडही, बिचली पिढी हंस न तरही. नंतर म्हटले आहे की धर्मदास तो हे लाख दुहाई, सार ज्ञान कभी बाहर न जाई, सार ज्ञान बाहर जो परही, बिचली पिढी हंस नहीं तरही. 33 अरब ज्ञान हम भाखा, सार ज्ञान गुप्त ही राखा, मूल ज्ञान तब तक छुपाई, जब तक द्वादश पंथ न मिट जाई. प्रमाण कबीर सागर अध्याय कबीर चरित्र बोध पान नंबर 1870, तसेच अध्याय कबीर वाणी पान नंबर 136-137 वर, तसेच अध्याय जीव धर्म बोध मध्ये बोध सागर पान नंबर 1937 वर. कबीर सागर कबीर वाणी पान नंबर 134 वर, 12वें वंश प्रकट हो उजियारा, 13वें वंश मिटे सकल अंधियारा. उपरोक्त वाणीतून हे स्पष्ट होते की 20व्या शतकाच्या मध्यात सन 1950 पासून प्रारंभ होणाऱ्या बिचली म्हणजे मधल्या पिढीच्या अगोदर हे सार नाम तसेच सार ज्ञान म्हणजे तत्वज्ञान देखील गुप्त ठेवायचे आहे. धर्मदास तुझ्या व्यतिरिक्त या सार शब्दाचा ज्यामुळे पूर्ण मोक्ष संभव आहे बाहेर अर्थात इतरांना पत्ता लागता कामा नये. हा सार शब्द तसेच सार ज्ञान तोपर्यंत लपवून ठेवायचे आहे जोपर्यंत 12 म्हणजे द्वादश पंथ समाप्त होत नाहीत. जर धर्मदासजी यांनी सार शब्द आपल्या वंशजांना देखील सांगितला नाही तर त्यांच्याकडून उपदेश घेतल्याने मोक्ष प्राप्त होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते केवळ जनतेला भ्रमित करून कालच्या जाळ्यात अडकवत आहेत. कबीर सागरमध्ये चुडामणीजी साहेबांचे पंथी जो दामाखेडामध्ये सुरू आहे महिमा तर कबीर परमेश्वर यांचा सांगतात, नाममंत्र चुकीचे देतात. याचे प्रमाण आहे त्यांच्याद्वारे दिले जाणारे 5 नाम, आदी नाम, अजर नाम, अमी नाम, पाताले सप्त सिंधू नाम, आकाशे अदली निज नाम आहेत. तसे तर सर्व कथित कबीरपंथी एक पूर्ण कविताच नामदीक्षेमध्ये देतात ज्यामध्ये 5 नामांचे वर्णन आहे जे या प्रकारे आहे. सत्सुकृत की रहनी रहो, अजर अमर गहो सत्य नाम कहे, कबीर मूल दीक्षा सत्य शब्द प्रमाण, आदि नाम, अजर नाम, अमी नाम, पाताले सप्त सिंधु नाम, यही नाम हंस का काम, खुले कपाट पांजी, चढ़ मूल के घाट, भर्म भूत का बांधो गोला, कहे कबीर यही प्रमाण, 5 नाम ले हंसा सत्य लोक समान. यावरून स्पष्ट होते की धर्मदासजी यांचे वंशज चुकीचे नामदान करतात. कबीर परमेश्वरजी यांनी धर्मदासजी यांचे पुत्र चुडामणींना केवळ 5 नामाचा उपदेश देण्याचा आदेश दिला. ते 5 नाम त्या नाममंत्रांपेक्षा वेगळे तसेच वास्तविक आहेत, जे दामाखेडाचे महंत देतात. ते वास्तविक नाम संत रामपालदासजी महाराज देतात, ज्यामुळे तुझ्या वंशजांमध्ये भक्तिभाव कायम राहील. तसेच माझा महिमा सन 1951 अर्थात बिचली पिढीच्या म्हणजे मधली पिढी जी शब्दवंशी असेल तिच्या प्रारंभापर्यंत जगात राहील. संवत 1774 मध्ये अर्थात संत गरीबदासजी गाव चुडानी जिल्हा झज्जर हरियाणा यांच्या जन्मानंतर त्यांच्याद्वारे माझ्या महिम्याची वाणी प्रकट केली जाईल. त्या वाणीने श्रद्धाळूंना विशेष ओढ माझ्या म्हणजे कबीरजींच्या प्रती निर्माण होईल. संत गरीबदासजी वाला पंथ काल याचा 12वा पंथ असेल. 12व्या पंथापर्यंत सर्व 12 पंथांचे अनुयायी माझ्या महिम्याच्या वाणीच्या आधारावर आपल्या अनुयायांना प्रवचन देतील. परंतु ते माझी वाणी यथार्थ रूपात समजू शकणार नाहीत, कारण त्यांना सार ज्ञान म्हणजे तत्वज्ञान नसेल.
12व्या पंथात अर्थात गरीबदासजी यांच्या पंथात पुढे भविष्यात आम्हीच चालून येऊ, अर्थात कोणी माझा परमसंत उत्पन्न होईल, जो संत गरीबदासजीवाल्या पंथाचा अनुयायी असेल, तसेच माझ्या वाणीला यथार्थ रूपात समजेल. मग सर्व पंथांना ज्ञानाच्या आधाराने समाप्त करून केवळ एक पंथ चालवेल. संपूर्ण विश्वामध्ये एकच तत्वज्ञान चालेल. कबीर परमेश्वरजी म्हणाले होते की, धर्मदास, त्यावेळी पृथ्वीवर केवळ माझेच ज्ञान राहील, इतर लोकवेद समाप्त होऊन जातील. जर दामाखेडा म्हणजे मध्य प्रदेशवाल्या महंतांची ही गोष्ट सत्य नाही की कबीर साहेबजी धर्मदासजी यांना म्हणाले होते की, जोपर्यंत तुझा वंश पृथ्वीवर राहील, मी पृथ्वीवर पग म्हणजे पाय ठेवणार नाही. परमेश्वर कबीर बंदी छोडजी सन 1518 मध्ये मगहर स्थानाहून सहशरीर सतलोकात गेल्यानंतर एक संत दादू साहेबजी यांना पृथ्वीवर येऊन भेटले होते. सतलोकाचे दर्शन करवून नामदीक्षा दिली. 2 संत घिसादासजी यांना भेटले. 3 संत गरीबदासजी यांना सन 1727 मध्ये भेटले, तसेच उपदेश दिला. उपरोक्त प्रमाणांवरून सिद्ध झाले की दामाखेडा म्हणजे मध्य प्रदेशच्या महंतांचा तो दावा चुकीचा आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की कबीरजी म्हणाले होते की जोपर्यंत धर्मदासजी यांचा पंथ चालेल, ते म्हणजे कबीर परमेश्वरजी पृथ्वीवर प्रकट होणार नाहीत, न कोणाला नामदान करतील. केवळ धर्मदासजी यांच्या वंशाकडूनच नामदान घ्यावे लागेल, तेच मोक्ष मंत्र देतील. ही सर्वथा चुकीची आणि मनाने रचलेली कथा दामाखेडाच्या महंतांनी कालप्रेरणेने श्रद्धाळूंना भ्रमित करण्यासाठी तसेच कालच्या जाळ्यात अडकवण्याच्या उद्देशाने बनवली आहे. परमेश्वर कबीरजी तर म्हणाले आहेत की, द्वादश पंथ काल फरमाना, भुले जीवन जाय ठिकाना. प्रमाण कबीर सागर अध्याय कबीर वाणी पान नंबर 136 वरील वाणीचा भावार्थ आहे की, त्या 12 पंथांमध्ये काल याचा उपदेश अर्थात नामदान चालेल. त्या 12 पंथांचे जीव वास्तविक भक्तिविधीशी अपरिचित असतील, ज्या कारणाने ते आपल्या ठिकाणी अर्थात सत्यलोकात जाऊ शकणार नाहीत. विशेष विवरण पुस्तक कबीर सागर अध्याय कबीर चरित्र बोध पान नंबर 1862 ते 1865 पर्यंत लिहिलेले आहे की, कलियुगामध्ये कबीर साहेबजी यांनी 4 गुरु नेमले आहेत. 1 धर्मदासजी ज्यांचे 42 वंश आहेत, उत्तरेकडे गुरुपद सोपवले आहे. 2 दुसरे चतुर्भुजजी दक्षिणेकडे गुरुपद सांभाळतील. 3 बंकेजी पूर्वेकडे गुरुपद सांभाळतील. 4 चौथे सहतीजी पश्चिमेकडे गुरुपद सांभाळतील. चर्चा ज्यावेळी कबीर सागर लिहिले गेले, संवत 1542 ते 1562 म्हणजे सन 1485 ते 1505 पर्यंत, यामध्ये त्यावेळीपर्यंत केवळ एक धर्मदासजीच प्रकट झाले होते. जेव्हा राहिलेले 3 गुरु देखील प्रकट होतील, अर्थात आपापल्या अनुयायांना नामदान देऊन सद्भक्तीवर दृढ करतील, तेव्हा पूर्ण पृथ्वीवर केवळ कबीर साहेबजी यांचेच ज्ञान चालेल. हेच प्रमाण कबीर सागर अध्याय अनुराग सागरमध्ये पान नंबर 104-105 वर आहे. वरील विवरणावरून स्पष्ट झाले की धर्मदासजी यांच्यानंतर पृथ्वीवर नामदान देण्यासाठी 3 अन्य संत सुद्धा नामदान करतील. त्यांचे कार्यक्षेत्र देखील वेगवेगळे विभाजित केले गेले होते. यावरून स्पष्ट झाले की धर्मदासजी यांच्या व्यतिरिक्त अन्य 3 संतांना देखील कबीरजी यांनी कलियुगामध्ये नामदान करण्याचा आदेश दिला होता, ज्यांच्याद्वारे देखील जीवांचा उद्धार होईल. वरील विवरणावरून देखील दामाखेडावाले महंतांद्वारे रचलेली मनगढंत कथा खोटी सिद्ध झाली की कलियुगामध्ये केवळ धर्मदासजी यांच्या वंशाद्वारेच जीवांचा उद्धार संभव आहे. अन्य कुणालाही परमेश्वर कबीरजी यांनी कलियुगामध्ये नामदान देण्याचे अधिकारी बनवले नाही. प्रश्न धर्मदासजी यांनी आपला पुत्र चूडामणीजी यांना वास्तविक 5 नाम दान केले होते, तसेच पुढे चूडामणीजीने तेच 5 नाम का दान दिले नाहीत? उत्तर चूडामणीजी यांचे वंशज अर्थात दामाखेडावाल्यांद्वारे लिहिलेले पुस्तक सुमरण शरण गह 42 वंश लेखक महंत हरिसिंह राठोरच्या पान नंबर 52 वर लिहिले आहे. वाणी सुनधर्मनी जो वंश नशाई, जिनकी कथा कहूं समझाई, काल चपेटा देवे आई, मम सिर नहीं दोष कछु भाई,
सप्त एकादश त्रयोदश अंशा अरु 17 ये चारों वंशा। इनको काल छलेगा भाई, मिथ्या वचन हमरा न जाई। सब अपनी बुद्धि कहे भाई, अंश वंश सब गए नशाई। भावार्थ, वरील वाणीतून कबीर परमेश्वरजी यांनी स्पष्ट केले आहे की धर्मदास, तुझ्या 7व्या वंशाला काल छळेल। त्या 7व्या वंशानंतर हे वास्तविक 5 नाम देणे सुद्धा बंद केले जाईल। राहिलेले 11व्या, 13व्या तसेच 17व्या वंशानंतर संपूर्ण रूपाने ज्ञान नष्ट होईल। सर्वजण आपापल्या बुद्धीनुसार प्रवचन करतील। या प्रकारे आपल्या वंशजांकडून भक्ती तर नष्ट होईल, परंतु तुझा वंश पूर्ण 42 पिढ्यांपर्यंत चालेल। कबीर सागर अध्याय अनुराग सागरच्या पान नंबर 140 264 वर देखील स्पष्ट आहे की परमेश्वर कबीरजी यांनी म्हटले होते की धर्मदास, तुझ्या गादी परंपरेमध्ये 6वी गादी म्हणजे पिढीवाल्यांना नकली कबीरपंथी टकसारी पंथवाला भ्रमित करेल। ज्या कारणाने 6व्या पिढीतील यथार्थ नाम भक्ती जी मी सांगेल त्याचा त्याग करून त्या टकसारी पंथाची भक्ती विधी प्रारंभ करतील। चौका आरती तसेच नाममंत्र देखील टकसारीवाले करवतील। 14व्या महंत गादीचा परिचय पुस्तक धनी धर्मदास जीवन दर्शन तसेच वंश परिचय पान नंबर 49 वर 13वे महंत दया नामच्या नंतर कबीर पंथांमध्ये उलटापालट झाली। काल याचे चक्र चालू लागले, कारण या परंपरेमध्ये कोणीही पुत्र नव्हते। तोपर्यंत व्यवस्था बनवून ठेवण्यासाठी महंत काशीदासजी याला चादर दिली गेली। काही वेळानंतर काशीदासने स्वतःला कबीर पंथाचा आचार्य घोषित केले, तसेच खरसिया शहरामध्ये वेगळी गादी स्थापन केली। हे पाहून तिन्ही माता रडू लागल्या। काल याचे चक्र चालू लागले। नंतर कबीर पंथाच्या हितासाठी 2.5 वर्षांचे बालक चतुर्भुज साहेब यांना मोठ्या आई साहेब यांनी गादी सोपवली। गृंधमुनी नाम साहेब या नावाने प्रसिद्ध झाला। विचार करा, एक 2.5 वर्षाचा बालक काय नाम व ज्ञान देईल? आईने गादीवर बसवले आणि मुलगा महंत बनला, ज्याला भक्तीतील क ख चे देखील ज्ञान नाही। अशा प्रकारे भोळ्या श्रद्धाळूंना दंतकथा म्हणजे लोकवेद यांच्या आधाराने स्वार्थी संत व महंत भ्रमित करून स्वार्थ सिद्ध करत आहेत। महंत काशीदासजी यांनी खरसिया शहरामध्ये नकली कबीरपंथी गादी प्रारंभ केली। त्याच खरसियामधील एक उदित नाम साहेब यांनी मनमुखी गादी लहरतारा तलावावर काशी म्हणजे बनारसमध्ये चालू केली आहे। कबीर चौरा काशीमध्ये एक गंगा शरण शास्त्रीजी देखील महंत पदावर विराजमान आहेत, परंतु भक्तीचे क ख देखील ज्ञान नाही। वरील विवरणातून प्रभुप्रेमी श्रोते आपण स्वतः निर्णय करा की दामाखेडावाले महंत यांच्याजवळ वास्तविक भक्ती आहे की नाही। श्री चूडामणीजी कुदरमाल येथे गेल्यानंतर बांधवगड पूर्ण नष्ट झाले। आज देखील प्रमाण आहे। बंदीछोड कबीर परमेश्वरजी धर्मदासजी यांना म्हणाले की हे धर्मदास, वर्तमानामध्ये मी तत्वज्ञान लिपिबद्ध करण्यासाठी आलो आहे। हे ज्ञान पद्यामध्ये म्हणी म्हणजे लोकोक्ती, दोह्यांमध्ये वाणी रूपात प्रकट करेल। जेव्हा बिचली म्हणजे मध्यवाली पिढी प्रारंभ होईल त्यावेळी 12व्या पंथाचा म्हणजे संत गरीबदासचा अनुयायी बनेल, जो माझा 13वा वंश म्हणजे अंश तत्वज्ञान प्रचार करेल। तो या पद्यभागाचा गद्यभागात यथार्थ अनुवाद करेल। तो तत्वदर्शी संत मी आहे असे समज। मम संत मुझे ही जान मेरा ही स्वरूपम। तोपर्यंत माझ्या या तत्वज्ञानाला आपापल्या बुद्धीने यथार्थ न समजता उलटा अर्थ लावून अनुयायींना भ्रमित करत राहतील। त्यावेळी या सर्व पंथांच्या अज्ञानाचा पर्दाफाश त्या 13व्या वंशाद्वारे म्हणजे माझ्या संताद्वारे केला जाईल। त्यावेळी सर्व मानव शिक्षित असतील। अन्य संतांद्वारे लिहिलेली भ्रमित ज्ञानयुक्त पुस्तके वाचून तत्वज्ञानाबरोबर तुलना करतील। दोघांमधील वेगळेपणा जाणून त्वरित माझ्या तत्वदर्शी संताची शरण ग्रहण करतील। अशा प्रकारे सर्व सद्ग्रंथांचा यथार्थ अनुवाद देखील माझा तो 13वा वंश म्हणजे संत करेल। अन्य संतांद्वारे व ऋषींद्वारे केलेला अनुवाद देखील त्यावेळी सर्वांच्या समक्ष असेल, जो काही वर्षांपूर्वी केला गेला असेल। ज्याला सत्य अनुवाद मानून फार मोठा जनसमूह त्या संतांशी व ऋषी यांच्याशी जुळलेला असेल, अर्थात त्यांच्या खोट्या ज्ञानाला तत्वज्ञान मानून त्या ऋषी व संतांचे खूप सारे अनुयायी बनलेले असतील।
ते बुद्धिमान शिक्षित अनुयायी माझा अंश संतांद्वारे केल्या गेलेल्या सद्ग्रंथांच्या अनुवादाशी आपापल्या गुरूंद्वारे केलेला अनुवाद जोडून बघतील तर लगेच वेगळेपण समजून जातील। तसेच त्या अज्ञानी ऋषी व संतांचा त्याग करून अशी माझ्या संतांची शरण ग्रहण करतील, जसे कोणी हडबडून जागा झाला आहे। अशा प्रकारे हळूहळू पृथ्वीवर माझ्याच ज्ञानाचा प्रकाश होईल, अज्ञान पूर्ण रूपाने नष्ट होऊन जाईल।